हॅलो एव्हरीवन, मी निकिता आणि आजच्या या माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही फायनली चाललो आहे आमच्या घरी, म्हणजे पुण्याला, आफ्टर 2 months ऑफ हॉलिडे. म्हणजे मला हॉलिडे होती, पण हजबंडचं वर्क फ्रॉम होम चालू होतं. तर आज मी फायनली चाललो आहे पुण्याला. आमच्यासोबत माझा भाऊ पण चालला आहे, असं टाईमपास म्हणून. त्याने सुट्ट्या घेतलेल्या नव्हत्या म्हणून. मग इकडे माझे हस्बंड मला चिडवत होते की चलो हमारी 2 महीने की छुट्टी खतम, बाय बाय गोवा, असं म्हणत होता. हा व्लॉग आहे 4-5 दिवसाआधीचा, जो मी आज अपलोड करणार आहे. कारण ते तुम्हाला मी पुढे सांगेनच का मी एवढ्या लेट व्लॉग अपलोड करत आहे ते. आणि ह्या वेळेला आम्ही कोल्हापूर रोड न जाता आम्ही ह्या वेळेला कोकण रूटने चाललेलो आहे पुण्याला. का ते तुम्हाला मी पुढे सांगतेच कशाला आम्ही ह्या रूटने ह्या वेळेला आलेलो आहे ते. तर रिझन होता, आम्हाला जायचं होतं गणपतीपुळेला. अँड फायनली आम्ही गणपतीपुळेला पोचलेलो पण होतो. आणि माझी खूप इच्छा होती गणपतीपुळेला जायचं, कारण मी गोव्यामध्ये राहून कोकण कधीच बघितलेला नव्हता. आणि फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम मी कोकणमध्ये आलेली होते. तर फायनली आम्ही गणपतीपुळेला पोचलेलो होतो. आणि मेन म्हणजे आम्हाला जर स्टे भेटलेलं होतं, कारण आम्ही स्टे करणार होतो. आम्हाला जे स्टे भेटलेलं होतं ते खूपच गणपतीपुळेच्या टेम्पलच्या खूपच जवळ होतं, खूप म्हणजे खूप जवळ होतं. आणि तिकडे होतं म्हणजे मागी गणपतीचा उत्सव चालू होता तिकडे. तर जत्रासारखी लागलेली होती. आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी ती संपलेली होती. आणि हे होतं आमचं रिसॉर्ट, आणि त्याचा हावाला रूम आम्हाला भेटलेला होता. तर आम्ही आता फ्रेश वगैरे झालो रूममध्ये जाऊन, आणि आता आम्ही टेम्पलमध्ये जायला निघालेलो आहे. हे बघा, फायनली आम्ही गणपती टेम्पलच्या बाहेर पोचलेलो आहे. हे असं होतं. मी तर खूप एक्सायटेड होते जायला, कारण मूवीमध्ये बघितलेलं होतं ना, नवरा माझा नवसाचा 2. तर त्याच्यात बघितलेलं होतं म्हणून मला जायची खूप इच्छा होती. आणि फायनली आम्ही पोचलो पण. आणि तिकडे चालू होतं मागी गणपती उत्सव. तर गर्दी तर एवढी फार नव्हती, पण मोरलेस थोडी होती गर्दी. आणि मेन म्हणजे ह्या ज्या लाईन्स आहे जायच्या त्याच्यात तर काहीच गर्दी नव्हती. थँक गॉड. मला तर तो टेन्शन आलेलं मोठी लाईन नसायला पाहिजे म्हणून. आणि आम्ही इव्हनिंग टाईमला गेलेलो, मग आम्हाला काय एवढी लाईन वगैरे नाही लागली. मग उंदीर मामाच्या कानामध्ये थोडीशी माझी इच्छा सांगितली, जे आहे नाही ते. तसं मी काही मागत नाही देवाकडे. जे देतो देव ते गपचूप घ्यायचं असतं, हे माझं मानणं आहे. मग हजबंडने पण काहीतरी सांगितलं बाप्पाला, बघू काय सांगितलं आहे ते. आणि मग आम्ही गेलो आतमध्ये. तर ही एवढीशीच लाईन होती, जास्त मोठी लाईन तर नव्हती. मग आम्हाला खूप लक्की मानतो, कारण आम्ही 7 वाजता आतमध्ये पोचलेलो होतो. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आम्हाला खूप छान आरती भेटली. लिटरली आम्हाला संध्याकाळची आरती भेटली. आम्ही खूप म्हणजे खूप मन प्रसन्न झालं आरती करून. मग बाहेर आलो आणि बीचवर गेलो थोड्या वेळासाठी. पण बीचवर एवढा अंधार होता. त्रिशूला आमच्या ह्या काय म्हणतात ते, घोड्यागाडीवर बसायचं होतं. मग तिला त्याच्यावर बसवलं. थोडंसं तिने खूप एन्जॉय केलं. मग तिकडे आणि थंडी पण वाजत होती, खूप हवा चालू होती ना, म्हणून. मग आम्ही या घोड्यागाडीवर बसलं, ज्याचं प्राईज होतं ₹200 ₹100 पर पर्सन. मग आम्ही 2 जण बसलो. आणि त्यानंतर आम्ही आलो जेवायला, जे की होतं स्वाद घरचा. म्हणजे प्रॉपर ऑथेंटिक कोकणातलं जेवण होतं. खूप खूप छान होतं लिटरली. आणि त्यांचा मेन्यू बघा किती पारंपरिक पद्धतीने बनवलेला होता, विथ नथ वगैरे. आणि मग मी घेतली होती प्रॉन्स थाली, हजबंडने घेतली होती माझ्या सुरमई थाली, आणि माझ्या भावाने घेतली होती चिकन थाली, कारण त्याला मासे खाऊन खाऊन खूप खूप कंटाळा आलेला होता. तर तुम्ही बघू शकता याचा ॲम्बियन्स कसा आहे ते. लिटरली म्हणजे त्यांनी ना असं प्रॉपर त्यांचे घराबाहेरच असे खूप जागा बघितली आम्ही अशा. त्यांच्या घराबाहेरच असे छोटे छोटे सेटअप केलेले आहे. आणि तिकडे मग ते प्रॉपर असे घरगुती जेवण बनवतात, आणि त्यांची फॅमिलीच काम करतात तिकडे. मग कसा वाटला तुम्हाला हा आजचा माझा व्लॉग? नक्की कमेंट करून सांगा. लाईक पण करा आणि फॉलो पण करा मला. तोपर्यंत बाय, सी ऑल अगेन. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ.